छबिलदास लल्लूभाई प्राथमिक शाळा दादर, इयत्ता पहिली, विषय गणित. वर्ग शिक्षक श्री संदेश कदम, मुख्याध्यापिका श्रीमती ब्लांची रॉड्रिग्स. मुलांनो, आज आपण 21 ते 30 या संख्यांची ओळख व लेखन कसे करतात हे समजून घेणार आहोत. मुलांनो, तुम्हाला माहित आहे, एक दशक म्हणजे 10. ही दशकांची एक माळ आणि ही दशकांची दुसरी माळ. दशकांच्या 2 माळा आणि एक मणी, या माळेतील एक मणी म्हणजेच किती झाले? 2 दशक 1 एकक. म्हणजेच आपण काय म्हणतो? 21 म्हणतो. या संख्येला 21 म्हणतो आणि अंकामध्ये ते असे लिहितात 21. त्यानंतर 1 दशक, 2 दशक, 21 झाले, 22 म्हणजे 2 दशक 2 एकक. शब्दात कसे लिहितात? 22 असे लिहितात आणि अंकात कसे लिहितात? 2वर 2 म्हणजेच 22. आता हा आकड्यांचा एक दशक, हा दुसरा दशक म्हणजे 2 दशक झाले आणि पुढे मोजूया. सुट्या आकड्या किती आहेत? 1, 2, 3 म्हणजे 2 दशक 3 एकक. 2 दशक 3 एकक म्हणजे कोणती संख्या तयार झाली? ही 23. आणि आपण त्या अंकात कशी लिहितो? अशी लिहितो 23. आता पहा, हा एक दशक, हा एक दशक, 2 दशक, 1 एकक झालं, 2 एकक, 3 एकक आणि 4 एकक. म्हणजे 2 दशक 4 एकक. 2 दशक 4 एकक किती झाले? 24 झाले. आणि त्या अंकात कसे लिहितात? 2वर 4, 24. आता पहा, हा माशांचा एक दशक, हा माशांचा दुसरा दशक म्हणजे 2 दशक झाले. आता किती झाले? 21, 22, 23, 24 आणि 25 म्हणजे 2 दशक 5 एकक. किती झाले? 2 दशक 5 एकक. कसे लिहितात? शब्दात 25 असे लिहितात आणि अंकात असे लिहितात 2वर 5, 25. हा फुलपाखरांचा एक दशक आणि अजून एक फुलपाखराचा दशक आहे. आता किती दशक झाले? 2 दशक झाले. 2 दशक 1, 2 दशक 2, 2 दशक 3, 2 दशक 4, 2 दशक 5 आणि 2 दशक 6. म्हणजे किती झाले? 2 दशक 6 एकक. म्हणजे आपण ही कशी लिहितो संख्या? शब्दामध्ये बघा 26 आणि अंकामध्ये लिहितो 2वर 6, 26. कपांचा हा एक दशक आहे आणि हा दुसरा दशक आहे. बघा किती दशक झाले? 2 दशक झाले. आणि 2 दशक 1 एकक म्हणजे 21 झाले, 22, 23, 24, 25, 26 आणि 27 झाले. म्हणजे 2 दशक 7 एकक. मग आपण हे आता शब्दात लिहूया 27 आणि आता अंकात लिहूया 2वर 7, 27.
आता मुलांना पुढे पहा, हा एक दशक आणि हा एक दशक, म्हणजे कपांचे हे 2 दशक झाले. 2 दशक म्हणजे 20. पुढे मोजू 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, म्हणजे 2 दशक आणि 8 एकक झाले. 2 दशक 8 एकक म्हणजे आपण शब्दात लिहूया 28 आणि आता अंकात लिहूया 28. 2 वर 8, 28. आता मुलांनो पहा, छत्र्यांचा हा एक दशक आहे. एक दशक म्हणजे 10 आणि पुन्हा एक छत्र्यांचा एक दशक आहे. म्हणजे किती दशक झाले? 2 दशक झाले. मग 2 दशक, एक एकक, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29, म्हणजे 2 दशक 9 एकक झाले. 2 दशक 9 एकक शब्दात लिहूया 29. आता अंकात लिहूया 2 वर 9, 29. आता मुलांनो हा छत्र्यांचा एक दशक, 2 दशक आणि 3 दशक, म्हणजेच 3 दशक झाले. 3 दशक म्हणजे किती? 30. आता अंकात लिहूया 3 वर 0, 30. मुलांनो आज आपण 21 ते 30 या संख्यांची ओळख करून घेतली. त्यांचे लेखन कसे करतात हे सुद्धा पाहिले. आपला हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पहा. आपण पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय मुलांनो.